गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दिनांक 5 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान वणी शहरातील बाजारपेठ चौकात काही हुल्लडबाज तरुणांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत अर्धनग्न अवस्थेत अश्लील हावभाव करत डीजेच्या कर्णकर्ष आवाजावर नाच केला। या प्रकारामुळे परिसरातील नागरिक तसेच महिला भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मोठ्या आवाजामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये बाचाबाची झाली। परिस्थिती गंभीर होताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिसी प्रसाद देत परिस्थिती नियंत्रणात आली आहे। या दिवशी देवी दर्शनासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। अशा वेळी अश्लील नाच सुरू झाल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली। देवीच्या दर्शनाला आलो, लोकांचा नंगानाच बघायला नाही, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या। कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने वणी येथील जगदंबा माता मंदिर परिसरात दरवर्षी हजारो लोकांची गर्दी होते। विविध मंडळे, कावडधारी गट आणि मोठमोठे डीजे घेऊन येणाऱ्या दिंड्यांमुळे धार्मिक वातावरणाऐवजी गोंधळाचे चित्र दिसून आले। यावेळी बाजार गल्ली परिसरात 2 डीजे समोरासमोर आल्यानंतर हुल्लडबाजी तरुणांनी नाच सुरू केल्याने वातावरण आणखी तापले। नंतर वणी पोलीस स्टेशनच्या प्रभारी एपीआय गायत्री जाधव व पोलीस अधिकारी कर्मचारी हे पिंपळगाव नाक्यावरती जाऊन एक डीजे वर वणी पोलीस स्टेशनला आणून त्या डीजे चालकाला समज देण्यात आली। देवी मंदिर परिसरातही काही ठिकाणी हुल्लडबाजी सुरू झाल्याने विश्वस्त मंडळाने पोलिसांना कळवून शांतता प्रस्थापित केली आहे। वणी शहरात यात्रा व उत्सव काळात अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। शहर मर्यादेत डीजे वाजवण्यावर बंदी घालावी आणि पायी दिंडीत वापरले जाणारे वाद्य शहरात आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, वणी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।